पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला असं वाटतं की आपल्या यशच्या आयुष्यात कोणीतरी यायला हवं का? हा, म्हणजे असं कोणीतरी जिच्यामुळे यश आपला पूर्वीसारखा होईल, है ना? म्हणजे आपल्याशी मन मोकळेपणाने बोलायला लागेल, हसा खेळायला लागेल, पुन्हा आपली मस्करी करायला लागेल, असं कोणी त्याच्या आयुष्यात? सिम्मी काकू, सिम्मी, तुम्ही अचानक ऑफिस मध्ये? हे काय आत्ताच? इनफॅक्ट मी शेफालीशी एका महत्वपूर्ण विषयावर बोलत होते। शेफालीशी महत्वाचा विषय? तुमचं लग्न? काय कधी करताय रे? लवकरच। Oh, that's wonderful. Fantastic news, huh? Heartiest congratulations to both of you in advance. Thank you. Okay, मी आहे. यशला भेटते. Carry on. शेफाली, तुम्ही सिमी काकूशी यश आणि अनुष्का बद्दल काही बोलला नाहीत ना? सर, मी असा महत्वाचा विषय कोणासमोर भस्कन बोलते का कधी? हो, सवय तुमची। बोललात का? नाही बोलले मी। ठीक आहे। मैं कम इन? अरे काकू, ये ना प्लीज। बस बस बस। तू इथे ऑफिस मध्ये सगळं ठीक आहे ना? एव्हरीथिंग इज ओके। तुझ्यावर वॉच ठेवायला आली मी। काय? आता तू खरं काही सांगतच नाहीस म्हटल्यानंतर तुझ्यावर वॉच ठेवायलाच लागणार ना? काय काय सांगत नाही? म्हणजे तर बघ ना, कसं आहे की तू रात्रभर घराबाहेर असतोस, कुठे जातोस काही सांगत नाहीस। तर म्हटलं आपणच ऑफिसमध्ये येऊन बघावं काही प्रॉब्लेम आहे का? अरे नाही, मी सांगितलं ना, ती एक क्लायंट मीटिंग होती, ती एक्सटेंड झाली आणि म्हणून लेट झाला। ओ येस येस, तू म्हणाला होतास। काय बरं त्या क्लायंटचं नाव? गडनीस। येस, गडनीस, राईट। त्यांच्याबरोबर नुकतंच बोलणं झालं माझं एका डील संदर्भात। तेव्हा ते म्हणाले की अशी कुठलीही मीटिंग तुझ्याबरोबर झाली नाही। इनफॅक्ट ते वाट बघतायत की तुझ्याकडून कधी वेळ मिळेल आणि ते मीटिंग करते। रिअली? असं का? काय झालंय यश? यश, का फसवतोयस तू असं? तू जगाला फसवू शकतोयस पण एका आईला फसवू शकत नाहीयेस, कळतंय का तुला? आई म्हणतोस ना रे मला, आणि तरी तुला असं वाटतंय की तू मला फसवू शकतोयस? यश, काय होत आहे? काय इतका डिस्टर्ब असतोस तू? मला काळजी वाटते तुझी, खरंच सांगते, खूप काळजी वाटते मला। आणि नेहा गेल्यापासून तर जरा जास्तच। अशी कुठली गोष्ट आहे जी तुला इतकी डिस्टर्ब करते? मला एक गोष्ट खरं सांग प्लीज, खरं खरं सांग। रात्री मीटिंगला जातो सांगून तू मेहतांकडे गेला होतास ना? हो ना? हो। का यश, का जातोयस तू तिथे? काय आहे त्या मेहतांकडे? यश, काय आहे तिथे की तू वारंवार तिथे जातोयस? कळलं मला,
परक समजतोयस तू मला, हो ना? नाही, आय अंडरस्टँड. नेहा गेल्यानंतर आम्ही सगळे परकेच झालोत ना तुला. नाही सांगणार आहेस मला? काकू ऍक्च्युली मी सांगतो. मी सांगतो. मला वाटलंच होतं सांगायला लागेल. मी तुला म्हणलं होतं यश, आपण हे घरी सांगून टाकूया. काय काय झालंय? काय झालंय? हेच की आपण मेहताच बरोबर काम करतोय. जॉईंट व्हेंचर करतोय काकू आपण मेहताच बरोबर, पण फक्त एका प्रोजेक्ट पुरतं. हो की नाही रे? काय? हो. हॉस्पिटलचं जे प्रोजेक्ट आहे तेवढा पुरतं आपण जॉईंट व्हेंचर करतोय. आणि याचीच मीटिंग होती त्या दिवशी, त्या रात्री. हो. ओके ओके, थँक्यू समीर. बरं झालं तू वेळेवर आला. बघ ना, कधीपासून मी यशला हेच विचारते. यशने या प्रश्नाचं उत्तर मला कधी दिलं असतं गॉड नो. थँक्यू सो मच यश. बट लेट मी रिमाइंड यू, मेहता आपले आर्च रायव्हल आहेत, जुने प्रतिस्पर्धी. माहिती आहे ना तुला? हो. मग असं असतानाही तू त्यांच्याबरोबर जॉईंट व्हेंचर का करतोयस? हा एवढा मोठा डिसिजन तू एकट्याने घेतलायस, आम्हाला कोणालाही कन्सल्ट केलेलं नाहीयेस का? हे सगळं कशासाठी यश? का करतोयस तू हे? काकूनी यशला बरोबर ट्रॅप केलंय. आता तरी यश खोटं बोलू शकणार नाही, काही झालं तरी. आता अनुबेन, मी काय बोलतो, आज तर मी एकला जाऊ नये, उन्नत येऊ. का काय झालं? नाही ते त्याला कुंडलीवरून एवढा बोललोय ना त्या दिवशी मी, की आता मला बघितलं तर मला उभा पण नाही करणार, हाकलून देईल. म्हणून ते घाबरलास? नाही, असं नाही काय. इट्स ओके. आत्ता मी जाते आणि सगळं नॉर्मल झाल्यावर मग मी बोलवते तुला. ओके. नेहासाठी. हे सगळं मी नेहासाठी करतोय काकू. यश, आयुष्य, हा डिसिजन तुझ्या एकट्याचा आहे? नाही यश, मला माझी शपथ घे. माझी शपथ घेऊन सांग की तुला हे असं करायला कोणी भाग पाडत नाहीये ना? नाही नाही नाही, ऑफकोर्स नॉट. असं का वाटलं तुला? म्हणजे कोण भाग पाडेल मला हे सगळं करायला? ओके, मग ठीक आहे. यश, बरं झालं तू हे सगळं मला सांगितलंस. आता मी छान टेन्शन फ्री रिलॅक्स घरी जाऊ शकते. या. काकू मी तुम्हाला, सॉरी सिम्मी, मी सोडायला येऊ का तुला? रस्ता माहित आहे मला. हो. ओके यश, टेक केअर. या, मी बाहेर ड्रॉप करू? बस. Oh, now I desperately need a coffee. हो. ओके. Thanks. अरे ब्रो, याच्यात काही नाहीये. ऑर्डर कर मग जाऊन, कारण लँडलाईन तर चालू नाहीये. कोण आहे ही? कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं हिला.
मेहतांच्या घरी फोनवर बोलणारी मुलगी ती हीच ना? येस, कपडे तर तेच वाटतायत. ओ माय गॉड, म्हणजे यशसाठी ही मुलगी त्याच्या मागे ऑफिसमध्ये आली. एक्सक्यूज मी, तुम्ही मेहता ना? येस, आय एम अनुष्का मेहता. आपण कोण? मी अरे अनुबेन, तुझा मोबाईल राहिला नाही गाडीमध्ये? अरे हो का? अरे मॅडम, ते आम्हाला आता वर जायचं आहे, अर्जंट मीटिंग आहे. तुम्ही त्यांना मीटिंग नंतर भेटा ना प्लीज. या शुअर. दे पटकन, बरं झालं मी विसरलेच होते. अरे काय एकदम स्कार्फ वगैरे? अरे हो, यशवर्धनच्या ऑफिसमध्ये चालले ना, उगाच कोणाला कळायला नको, नाहीतर त्याला त्रास होईल. ओके, ठीक आहे, मग तुम्हाला हे कम्प्लीट करून दे. नेहा, सॉरी, मी नेहा नाहीये, अनुष्का मेहता आहे. I'm sorry. I'm sorry. I mean, Anushka. इट्स ओके. जरी नेहा नसली ना, तरी तुम्हाला मैत्रीण म्हणू शकतेस. कधी माझी गरज पडली ना, तर मला सांग. आय एम ऑलवेज देअर. टेक केअर. You too. कोण होती ही? ओळखीची अशी वाटली. शेफाली, कोण होती ही? माझी जुनी मैत्रीण, खूप वर्षांनी भेटली. या हाय.
सॉरी. ओ हाय, बस बस ना. तू इथे अशी अचानक कशी काय, आणि तू अशी का आलीस? बस कोणी ओळखलं तर परत गोंधळ व्हायचा म्हणून. आय अंडरस्टँड. आणि सॉरी, मला मगाशी अचानक व्हिडिओ कॉल करावा लागला कारण शेफाली आणि समीर मध्ये थोडं मिसअंडरस्टँडिंग होत होतं. यु नो, दे आर गोइंग टू गेट मॅरिड, सो इट्स ओके यश. ऍक्च्युली मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. बोल ना. गरमागरम कॉफी. हाय. तू ओळखतोस राईट? हो हाय. अनुष्का, तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू का? तुम्ही प्लीज असं अचानक इथे येत जाऊ नका. नाही, कारण काय की तुमच्या वडिलांचं आमच्या विषयीचं मत काही फार बरं नाहीये आणि ह्या सगळ्याचा ना परिणाम फार विचित्र होईल. स्पेशली प्रोजेक्ट वरती होईल म्हणून मला असं वाटतं, इफ यू डोंट माइंड. अरे नाही, इट्स ओके. आय कॅन अंडरस्टँड. यापुढे असं नाही होणार. आज अनुबेन स्वतः मला घेऊन आली इकडे. काहीतरी स्पेशल होणार, काहीतरी मॅजिक होणार. डायरेक्ट माझ्या मनासारखा. ठाकूरजी, थोडा इन्स्टंट हेल्प आपण. हा, थोडा प्लीज प्लीज. हा अनुबेन, काय झालं? मी वर येऊ? हा, नाही नाही, पण तो यश असेल ना तिथे, त्याला विचारलं काय, त्याला चालेल ना? हा, ओके ठीक. हा, हूँ आऊँ. या पुढे असा प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे काय? काय म्हणायचंय नक्की? सांगते, एक मिनिट. अनुबेन, ऍक्च्युली मला अनुबेनने फोन केला म्हणून मी आला वर इथे. ते अनुबेन, काय झालं? रितेश भाई, यापुढे तुमच्यात आणि यशमध्ये जे काय प्रॉब्लेम्स असतील ते प्लीज सॉल्व्ह करा. कारण म्हणजे यापुढे रितेश भाई तुम्हाला हा प्रोजेक्ट एकट्याने सांभाळायचा. आय वोंट बी अ पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट एनीमोर. पण त्या रात्री जे काय झालं त्याच्यामुळे मिस्टर मेहता खरंच खूप चिडले आहेत का? आणि त्याच्यामुळे हे असं सगळं झालंय का? हे बघा, तसं असेल तर मी बोलतो ना त्यांच्याशी. आय विल स्पीक विथ हिम. आय विल टेल हिम की जे काय घडलं ते काय असं मुद्दामून आम्ही केलं नव्हतं. इट वॉज अन ऍक्सिडेंट. यश, तुला वाटतं तसं नाहीये. खरं खरं कारण आहे की माझं लग्न ठरतंय. आणि लग्नाची सगळी तयारी करायची आहे, तर मला नाही वाटत आहे मला वेळ मिळेल या प्रोजेक्टसाठी. म्हणून लग्न